झुरळांवर एक असा प्रभावी नैसर्गिक उपाय सांगतोय की तो जर एकदा केला तर पुढचे 5 वर्ष एकही झुरळ तुमच्या घरात शिरणार नाही. तुमच्या किचनमध्ये, बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये कुठेही झुरळ असू द्या, हा उपाय एकदा जर केला तर 5 वर्षापासून झुरळापासून मुक्ती भेटलीच म्हणून समजा. आम्ही जो उपाय सांगतोय तो विषारी नसून तो अशा गोष्टीपासून बनवला जातोय ज्या आपण स्वतः खातो, त्यामुळे तो आरोग्यास अगदीच हानिकारक नाही आहे. एक जुनी म्हण आहे, ज्या घरात झुरळ त्या घरात आजारपण. कधीतरी एक दोन दिसणारी झुरळ इतकी झपाट्याने वाढतात की पाहिजे तिथं झुरळ दिसायला लागतात. आणि मग या झुरळांना मारण्यासाठी आपण मार्केटमधून विविध विषारी केमिकलयुक्त औषधे त्या ठिकाणी आणतो. त्यामध्ये स्प्रे असतील, क्रीम असतील, खडू असतील किंवा विविध विषारी पावडरी असतील. या विषारी औषधांनी झुरळांचा नायनाट होतो की नाही माहीत नाही, पण आपल्या आरोग्यावर इतका मोठा दुष्परिणाम याचा होतो की त्याचा विचार देखील आपण करू शकत नाही. आपण आपल्या किचनमध्ये, गॅस स्टोव्हवर किंवा आपल्या किचन ओट्यावर जिथे आपण आपलं अन्न बनवतो, अन्न शिजवतो, त्या ठिकाणी आपण या विषयुक्त स्प्रे मारतो, हे औषधं वापरतो. म्हणजेच एका दृष्टीने आपण आपल्या अन्नामध्ये विष कालवत असतो. एकतर झुरळांमुळे आपलं आरोग्य धोक्यात येतच आहे, पण झुरळांना मारण्यासाठी विषारी विषारी औषधांमुळे आपलं आरोग्य आणखीनच जास्त धोक्यात येत आहे. आपलं अन्न शिजवतो, अन्न बनवतो, या ठिकाणी विषारी औषधांचा वापर केल्यामुळे त्याचा अंश आपल्या पोटात जातो. बऱ्याच वेळा याचा वास देखील आपल्या श्वासनलिकेद्वारे आपल्या शरीरात जात असतो आणि त्याने प्रचंड मोठं नुकसान होत असतं. एका बाजूला झुरळं तर मोठं नुकसान करतातच, पण त्याचबरोबर या औषधाने झुरळांपेक्षाही जास्त मोठं नुकसान आपल्या आरोग्याचं होत असतं. मग म्हणूनच एक असा प्रभावी अविषारी नैसर्गिक उपाय सांगतोय की जो एकदा जर केला तर पुढले 5 वर्ष तुमच्या घरात एकही झुरळ तुम्हाला दिसणार नाही. हा उपाय नैसर्गिक जरी असला, आपण खातोय त्या पदार्थापासून जरी तयार होत असला, तरी हा इतका पॉवरफुल आहे, तर मात्र काही तासामध्येच याचा रिझल्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होईल आणि एका रात्रीच्या आत कदाचित तुमच्या घरात एक झुरळही तुम्हाला बघायला देखील मिळणार नाही. या घरगुती नैसर्गिक औषधाच्या वापरामुळे झुरळांमुळे होत असणारे आजार जसे पोटदुखी, उलटी होणे, जुलाब लागणे, फूड पॉयझनिंग होणे यासारखे आजार देखील तुम्हाला शिवणार देखील नाहीयेत. चला तर जाणून घेऊया झुरळांवर अगदी 5 वर्षापर्यंत चालणारा सर्वात पॉवरफुल प्रभावी उपाय. झुरळांवर अतिशय प्रभावी नैसर्गिक अविषारी उपाय करायचा असल्यास आपल्याला लागणाऱ्या 2 ते 3 गोष्टी. आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, तुम्हाला 50 ग्रॅम गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये 50 ग्रॅम साखर तुम्हाला लागणार आहे आणि यात एक अगदी महत्त्वाची गोष्ट लागेल, ती म्हणजे बोरिक ॲसिड 50 ग्रॅम. तर या तिन्ही गोष्टी तुम्ही एकत्र करायच्या आहात. आता सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे की ह्या तिन्ही गोष्टी अगदी व्यवस्थित एकत्र करायच्या आहेत. याच्यात थोडं थोडं पाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि याच्या छोट्या छोट्या गोळ्या, पिठाच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. ह्या अगदी 10, 12, 15 गोळ्या त्या ठिकाणी तयार होतील. आता याच गोळ्यांचा वापर करून आपल्याला झुरळांपासून कायमची मुक्ती मिळवायची आहे. आता हा उपाय कसा वापरायचा, कुठे कुठे या गोळ्या ठेवायच्या, कशा ठेवायच्या, हे सांगण्याआधी याच्यात जर 1-2 गोष्टी अजून जर मिक्स केल्या तर तुमच्या घरात किती झुरळ जरी झालेले असले तरी काही तासाच्या आत जातील. अर्थातच हा पहिला उपाय तो अगदी थोड्या प्रमाणात जर झुरळं घरात झाले असतील तर त्यांच्यासाठी आहेत, आणि नंतरचा उपाय फारच जास्त झुरळं झाले असतील आणि तात्काळ तुम्हाला रिझल्ट लागत असेल तर 2 नंबरचा उपाय तुम्ही करायचा आहे. आता सगळ्यात आधी पहिला उपाय पाहूयात. आपण घेतल्या 3 गोष्टी: 50 ग्रॅम गव्हाचं पीठ, 50 ग्रॅम साखर आणि 50 ग्रॅम बोरिक ॲसिड. बोरिक ॲसिड ही अशी गोष्ट आहे की जी धान्य साठवण्यासाठी आपण वापरतो, ती तुम्हाला मेडिकलमध्ये मिळून जाईल. या तिन्ही गोष्टी एकत्र करायच्या, त्याच्या गोळ्या बनवायच्या आणि ह्या गोळ्या जिथून जिथून झुरळं निघतात, म्हणजे एखाद्या लिकेज पाईप असेल तिथे ठेवायच्या, किंवा तुमच्या वॉश बेसिन असेल त्याच्या खाली, तुमचं किचन सिंक असेल त्याच्या खाली, तुमच्या किचनमधील जे काय मांडणे आहेत तिथे, जिथं तुमच्या किचनमध्ये जिथे तुम्ही स्टोअर करता तिथे, त्याचबरोबर तुमच्या बाथरूममध्ये, तुमच्या टॉयलेटमध्ये, जिथे जिथे झुरळं येतात, जिथून झुरळं जातात त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवायचं आहे. आता हे छोटे छोटे बॉल हे गव्हाच्या पिठापासून बनलेले असल्यामुळे हे चिटकतात, तर तुम्ही भिंतीला असे दाबून ते चिटकून द्यायचे आहेत. आणि खरं सांगतो, हे जोपर्यंत बॉल भिंतीला चिटकलेले आहेत तोपर्यंत तुमच्या घरात कुठलंही झुरळ दिसणार नाही. जेव्हा हे बॉल निघून जातील, यदा कदाचित तुम्ही त्या ठिकाणी भिंतीचा कलर बदलायला गेले, कलरिंग करायचं काम आलं, तर त्यावेळेस जेव्हा तुम्ही हे बॉल काढताल त्याच वेळेस झुरळं दिसू शकतात.
या व्यतिरिक्त जोपर्यंत हे बॉल घरात आहे तोपर्यंत कुठलंही झुरळ तुम्हाला दिसणार नाही. मग आता हे लावल्यानंतर अगदी एक 20 ते 25 दिवसामध्ये तुम्हाला हळूहळू रिझल्ट दिसायला लागेल आणि अगदी 20-25 दिवसामध्ये झुरळं त्या ठिकाणी निघून जायला सुरुवात होईल आणि काही दिवसांनी तुम्हाला असंही दिसेल की घरात आपल्या एकही झुरळ नाही. आता तुम्ही म्हणाल 20-25 दिवस वाट बघायची का? तर याच्यामध्येच अजून जर 2 गोष्टी तुम्ही ॲड केल्या तर तुम्हाला हाच रिझल्ट मात्र 2 दिवसात दिसणार आहे. मग कोणत्या त्या 2 गोष्टी की ज्या या गोळ्यांमध्ये जर टाकल्या तर परत अगदी रिझल्ट तर जळत दिसेलच, पण तुम्हाला परत काळजी करण्याची सुद्धा गरज नाही. तर याच्यामध्ये 2 गोष्टी तुम्ही ॲड करू शकता. एक असेल कॉफी. आता कॉफी हिच्यामध्ये कॅफेन असतं आणि हे कॅफेन काय काम करतं, झुरळांना त्यांची जी काही पचन क्षमता आहे तर ती अगदी खालवली जाते, त्यांचा वेग मंद होतो, त्यांची चालण्याची गती त्या ठिकाणी ते कमी करून टाकतं आणि कॅफीन हे झुरळांसाठी एक प्रकारचं विष आहे. याबरोबरच अजून एक गोष्ट तुम्ही या गोळीमध्ये ॲड करू शकता, ती म्हणजे कडुलिंबाचं तेल. कडुलिंबाचं तेल 2 प्रकारे काम करतं. एक म्हणजे ते अँटीसेप्टिक त्या ठिकाणी असं काम करतं, म्हणजे जिथे इन्फेक्शन झालेलं असतं किंवा जिथे जंतू संसर्ग झालेला असतो, जिथे जंतू असतात, विषाणू असतात, तर ते संपवत असतं. म्हणजे झुरळांमुळे ज्या ठिकाणी विषाणू वगैरे पसरलेले आहेत तर ते संपवतच. या व्यतिरिक्त बरोबर सुद्धा लढण्यामध्ये हे मदत करतं. तर आता तुम्ही काय करायचं आहे, 50 ग्रॅम साखर, 50 ग्रॅम जे काय पीठ आहे, 50 ग्रॅम बोरिक पावडर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आपले जे दुकानांमध्ये नेसकॅफेची जी छोटी कॉफीचं पाऊच भेटतं 2 रुपयाला वगैरे, तर ते 1-2 पाऊच घेऊन ते तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यात मिक्स करू शकता. त्या गोळ्यांमध्ये सम प्रमाणात मिक्स करून ते टाकू शकता किंवा तुम्ही या गोळ्यांबरोबरच त्या ठिकाणी कॉफीची पावडर देखील थोड्याफार प्रमाणामध्ये तिथे टाकू शकता. याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, अजून जर जलद रिझल्ट लागत असेल तर कडुलिंबाचं तेल तुम्ही त्या ठिकाणी घेऊन यायचं आहे. कडुलिंबाच्या तेलाला तुम्ही काय करायचं आहे, आपले कापसाचे बोळे घ्यायचे आहेत. कापसाचे बोळे कडुलिंबाच्या तेलात बुडून ते बोळे तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही हे जे काय आपले पिठाचे गोळे चिटकवणार आहेत तर तिथे हे ठेवायचे आहेत. याने सुद्धा जबरदस्त पॉवरफुल आणि अगदी तेजीने रिझल्ट त्या ठिकाणी येत असतो. कडुलिंबाचं तेल इतकं पॉवरफुल आहे की याचा रिझल्ट अगदी 2 ते 3 दिवसातच दिसायला तुम्हाला सुरुवात होईल. 2 ते 3 दिवसामध्ये झुरळांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली तुम्हाला दिसून यायला लागेल. अगदी जे छोटे छोटे जे झुरळांचे पिलं आहेत तर ते तर अगदी काही तासातच नष्ट झालेले तुम्हाला दिसून येतील आणि अगदीच कमी प्रमाणात, म्हणजे अतिशय कमी प्रमाणात झुरळं तुमचे राहतील आणि जे 1 ते 2 दिवस म्हणजे 48 तासामध्ये कुठलंही झुरळ तुम्हाला दिसणार नाही, असं बरंच अनुभवी लोकांकडून आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे. या उपायांचा फायदा असा आहे की आपण ज्या गोष्टी खातो त्यापासूनच हे बनतं. दुसरी गोष्ट, अगदी महत्त्वाची गोष्ट, की ज्या लोकांना जीवजंतूंना मारायचं नाही आहे, म्हणजे जीवजंतूंची हत्या ज्यांना करायची नाही, त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय फायद्याचा आहे. कारण की याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे झुरळांना मारत नाही आहेत. झुरळं मरत नाही तर ती पळून जात आहेत, तर त्यामुळे आपल्याकडून जीवहत्या देखील होण्याचा प्रश्न इथे निर्माण होत नाही. तर सर्वांगाने अगदी महत्त्वपूर्ण हा नैसर्गिक उपाय असून कुठल्याही प्रकारची विषबाधा होण्याचा प्रश्न याच्यात निर्माण होत नाही. तर त्यामुळेच कसा वाटला उपाय कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.